वळूयात पुढच्या बातमीकडे। पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे। राऊत यांना आता 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली। पीएमपीएल कोर्टामध्ये ही सुनावणी झाली। ईडीकडून 6 दिवसांच्या कोठडीची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली। दरम्यान अचानक स्वप्ना पाटकर यांनी मध्यस्थी याचिका दाखल करून त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती। राऊत धमकी देत असल्याचं पाटकर यांच्या वकिलांनी म्हटलंय। आज कोर्टामध्ये ईडीनं वकील हितेन वेणेगावकर यांनी काय युक्तिवाद केला पाहूया। त्यांनी आज युक्तिवाद करताना असं म्हटलं की प्रवीण राऊतला पत्राचाळ प्रकरणी 112 कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्याकडून राऊत कुटुंबाला देण्यात आले। प्रवीणकडून दर महिन्याला 2 लाख रुपये मिळतील। तसंच नॅशनल आणि इंटरनॅशनल प्रवासाकरता देखील प्रवीण राऊत यांना राऊत कुटुंबांना पैसे दिल्याचं बोललं जात आहे। दरम्यान त्या व्यक्तीचं नाव आम्ही सांगू शकत नाही। या दोघांची समोरासमोर चौकशी करायची आहे असंही त्यांनी म्हटलं। राऊत यांनी आधी जे व्यवहार नाकारले त्या व्यवहारांच्याबद्दल आता पुरावे मिळाले आहेत असंही ईडीच्या वकिलांनी म्हटलंय। वर्षा राऊत यांच्या खात्यातून अनेकांना पैसे देण्यात आल्याचंही ईडीच्या वकिलांनी म्हटलंय। वर्षा राऊत यांच्या खात्यात 1.8 लाख रुपये होते। प्रवीण राऊतला पत्राचाळ प्रकरणी 112 कोटी रुपये मिळाले होते असंही त्यांनी म्हटलं।